नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश चोपडे आपणा सर्वांचे स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ॲग्री ग्रेड अप. जसं की आपणा सर्वांना माहिती आहे, आपण फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर अरुण कट्टे आणि व्हॉल्यूम 1 बघत आहोत. त्यापैकी आपलं जे चालू आहे ते चॅप्टर नंबर 5 ड्रायलँड ॲग्रिकल्चर, आणि आजचं जे आहे ते म्हणजे लेक्चर नंबर 3. तर बघा, आज जे आपण बघणार आहोत ते म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट. तर बघा, वॉटरशेड मॅनेजमेंट म्हणजे काय. आता नेमकं वॉटरशेड म्हणजे काय हे आपल्याला आधी समजून घेणे आवश्यक आहे. बघा, वॉटरशेड म्हणजे आधी आपण जर का एक्झाम्पल म्हटलं तर काऊशेड. आता काऊशेड नेमकं काय असतं, तर काऊच्या सुरक्षेसाठी म्हणजे गाईच्या सुरक्षिततेसाठी, तर त्याला आपण काय म्हणतो, काऊशेड. तसंच वॉटरशेड म्हणजे काय होणार की वॉटरच्या सुरक्षिततेसाठी, तर त्याला आपण काय म्हणू, वॉटरशेड. हे एक मला तरी वाटते की या सोप्या सरळ एक्झाम्पलवरून आपल्याला कळलेलं असणार की आपण या कन्सेप्टमध्ये नेमकं काय बघणार आहोत, की वॉटर कसं आपण सुरक्षित करतो किंवा वॉटर आपण कसं सुरक्षित करायला पाहिजे. तर बघा, वॉटरशेड जर का डिफाईन करायचं म्हटलं तर बघा, ते एक जिओ हायड्रोलॉजिकल युनिट आहे. आता नेमकं जिओ हायड्रोलॉजिकल युनिट म्हणजे काय. बघा, जिओ म्हणजे काय होतं की एक सॉईलशी रिलेटेड आहे, आणि हायड्रोलॉजिकल म्हणजे काय होतं की वॉटरशी रिलेटेड आहे. म्हणजे एक जिओ हायड्रोलॉजिकल जो युनिट आहे, तर त्याचं जे ड्रेनिंग होतं, म्हणजे समजा एक्झाम्पल म्हटलं तर त्याचं एखादा जो कॉमन पॉईंट असणार किंवा जे वॉटर ड्रेनेज होणार ते एखाद्या कॉमन पॉईंटवरून एखाद्या जागी स्थिर होणार, याला आपण काय म्हणतो, वॉटरशेड. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर एखादं जे डॅम वगैरे म्हणतो आपण, कारण नाला नदी यामधून जे वॉटर ड्रेनेज होतं किंवा वरचं जे पाणी यामधून वाहून जातं ते एखाद्या डॅममध्ये साचून राहतं, तो एक प्रकारचा काय झाला, वॉटरशेड. तर आपण त्याला जर सायंटिफिकली डिफाईन करायचं म्हटलं तर काय होणार ते, की वॉटरशेड इज डिफाईन ॲज द जिओ हायड्रोलॉजिकल युनिट ड्रेनिंग टू अ कॉमन पॉईंट बाय अ सिस्टीम बाय ड्रेन्स. तर बघा, जर का आपण बघितलं तर जे लँड आहे ऑल ओव्हर अर्थवरची, ते पार्ट आहे एक वॉटरशेडचाच. म्हणजे ऑल ओव्हर जी लँड आहे आपले, ऑल ओव्हर जी जमीन आहे कशावरची, पृथ्वीवरची, ते एक प्रकारचं वॉटरशेडच आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये जलविभाजनसुद्धा म्हणतो. तर बघा, नेमकं काय म्हणणं आहे की जे वॉटरशेड आहे ते बघा लँड आणि एरिया जो आहे तो युटिलाइज करतो. कारण नेमकं जर का आपल्याला वॉटर स्टोअर करायचं आहे झालं तर ते जमिनीवरती स्टोअर करावं लागेल, तर वॉटर आणि लँड जे आहे हे दोन्हीही युटिलाइज होईल, आणि जो ज्याचा मेन कॉन्ट्रीब्युशन आहे रन ऑफचा, तो एका कॉमन पॉईंटला येणार. तर बघा, हे जे एक झाली एक जनरल इन्फॉर्मेशन. पण जर का आपल्याला सायंटिफिकली जर का आपल्याला डिफाईन लिहायची असणार वॉटरशेडची, तर बघा, अ वॉटरशेड इज ॲन एरिया ऑफ लँड अँड वॉटर बाउंडेड बाय ड्रेनेज डिवाइड within a surface runoff collect and flow out of the watershed through a single outlet into a large river or lake. बघा, याचं पण म्हणणं तेच आहे की वॉटरशेड जो आहे तो एक एरिया आहे लँडचा, ज्यामध्ये काय होतं की वॉटर बाउंडेड केलं जातं ड्रेनेज डिवायडरनी. बघा, एक विशिष्ट प्रकारचा जो रन ऑफ आहे वॉटरचा तो कलेक्ट केला जातो आणि एका सिंगल आउटलेटद्वारे एका लार्ज रिवर किंवा लेकमध्ये तो सोडल्या जातो. तर याला काय म्हणतात, वॉटरशेड. आणि याचं जे का मॅनेजमेंट आपण करू त्याला काय म्हणू आपण, वॉटरशेड मॅनेजमेंट. बघा, त्यानंतर बघा, वॉटरशेड मॅनेजमेंट जो प्रोग्राम आहे नेमका, तो बघा जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपलं त्यांनी लॉन्च केलेला आहे वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम इन 7-5 इयर प्लान. 7-5 इयर प्लानमध्ये जो आहे तो वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम जो आहे आपल्या गव्हर्नमेंट इंडियाने जो आहे तो डेव्हलप केलेला आहे. कशासाठी, ड्रायलँड एरियासाठी, की त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे वॉटरशेडच्या बेसिसवरती. बघा, हे जे आहे आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेलं आहे, आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या प्रोग्रामची स्टार्टिंग केली होती तर त्याला जे आहे 1983, बघा ही डेट लक्षात ठेवा, 1983ला त्याला चालना मिळाली, आणि वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम जो आहे तो इन्क्रीज झाला किंवा त्याला चालना मिळून तो समोर प्रस्थापित झाला. बघा, जे वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम आहे त्याचे काही फीचर्स आहेत. तर ते बघा, फीचर्स म्हणजे काय होतं की नेमकं सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन मेजर. तर बघा, जर का आपण वॉटरशेड तयार केलं तर ऑब्वियसली जे वॉटर आहे ते लॉस होणार नाही, आणि सॉईल इरोजन किंवा वॉटरचं जे आहे ते कन्झर्वेशन होणार, आणि त्याचं नुकसान जे आहे ते होणार नाही. त्याचप्रकारे बघा, जे सेकंड आहे ते सायंटिफिक ड्राय फार्मिंग. तर नेमकी सायंटिफिक ड्राय फार्मिंग म्हणजे होते काय, की जे ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीज आहे, म्हणजे कंट्रोल प्लगिंगसारख्या, त्यानंतर प्री मॉन्सून प्लगिंगसारख्या किंवा डीप प्लगिंगसारख्या, मल्चिंगसारख्या, यांनी काय होणार की एक त्यासारखेच अजून जर का आपण
डेव्हलप केल्या नवीन व्हेरायटीज कशाच्या ॲग्रो क्लायमॅटिक झोनच्या बेसिसवरती, तर काय होणार की एक जो ड्रायलँड ॲग्रिकल्चर जो वॉटरशेड आहे त्याचं एक इम्पॉर्टन्स तयार होणार. बघा हे एक फीचर आहे. त्यानंतर बघा जर का आपण फॉरेस्ट्री किंवा जे फॉरेस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ पाश्चर आणि त्याचमध्ये जर का चौथा ॲनिमल हजबंड्री अँड डेव्हलपमेंट ऑफ डेअरी बघितलं, तर बघा जर का आपण प्रॉपर ॲनिमल हजबंड्री जर का केली किंवा जे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, आता इन्सेमिनेशन म्हणजे सर्वांना माहिती आहे की आर्टिफिशियल जे सिमेंट ते इन्सर्ट करतात तर त्याला आपण आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणतो. तर बघा याच प्रकारे किंवा मिल्क प्रोडक्शन जे आहे किंवा म्हणजे मिल्क जे प्रोडक्शन असते कोऑपरेटिव्ह सोसायटी, याद्वारे काय होते की जे वॉटरशेड मॅनेजमेंट आहे किंवा ते त्याचा जो प्रॉपर आहे यूज आपण शेतकऱ्यांनी किंवा ड्रायलँड ॲग्रिकल्चरमध्ये आपण करू शकतो. त्यामुळे काय होणार की सॉईल इरोजन जेव्हा आपण बघितलं कोणता फर्स्ट की सॉईल वॉटर कन्झर्वेशन होणार. त्यानंतर सायंटिफिक ड्राय फार्मिंग जे आहे ते योग्य प्रकारे करू शकणार, त्यामुळे डीप प्लगिंग येते, प्री मॉन्सून प्लगिंग येते, त्यानंतर मल्चिंग येतं किंवा जे डेव्हलपमेंट ऑफ न्यू व्हेरायटी येतं ॲग्रो क्लायमॅटिक झोनच्या बेसिसवरती किंवा त्याच्या अकॉर्डिंगमध्ये, किंवा जर का आपण मिल्क प्रोडक्शन, त्यानंतर जर का आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, ॲनिमल हजबंड्री या टाईपमध्ये आपण हे करू शकतो. हे काय झाले नेमके एक फीचर्स झाले कशाचे, वॉटरशेड मॅनेजमेंटचे. त्यानंतर बघा समोरचा जो टॉपिक आहे की वॉटरशेड. आता वॉटरशेडचे काही टाईप्स आहेत, तर नेमके ते कशाच्या बेसिसवरती आहे बघा, साईजच्या बेसिसवरती आहे, ड्रेनेजच्या बेसिसवरती आहे, शेप आणि लँडच्या बेसिसवरती आहे. तर नेमके ते टॉपिक कशात बघू. जर का आपण बघितलं तर बघा हे जे आहे या बेसिसवरती जे आहे ते वॉटरशेड जे आहे त्याचे टाईप्स पाडलेले आहेत. पहिला जो आहे बघा तो म्हणजे मॅक्रो वॉटरशेड. आता नेमका मॅक्रो वॉटरशेड बघा, जर का 50,000 हेक्टरपेक्षा जर का जास्त मोठा असणार वॉटरशेड तर त्याला आपण काय म्हणतो, मॅक्रो वॉटरशेड म्हणतो. तोच बघा जो सब वॉटरशेड आहे तो जर का आपण सब वॉटरशेड बघितला तर 10,000पेक्षा जास्त ते 50,000पर्यंत, 10,000 ते 50,000 जर का हेक्टरमध्ये जर का वॉटरशेड असणार तर त्याला आपण काय म्हणतो, सब वॉटरशेड. तेच बघा मिली वॉटरशेड काय असतो की 1,000 ते 10,000. बघा 1,000 हेक्टर ते 10,000 हेक्टरपर्यंत जर का वॉटरशेड असणार तर त्याला काय म्हणतो आपण, मिली वॉटरशेड म्हणतो. तेच बघा मॅक्रो वॉटरशेड काय असतो की 100 हेक्टर ते 1,000 हेक्टर. जर का 100 हेक्टर ते 1,000 हेक्टरपर्यंत जर का वॉटरशेड असणार तर त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो वॉटरशेड म्हणतो. आणि सर्वात लहान म्हणजे मिली वॉटरशेड. जर का 1 हेक्टर ते 100 हेक्टरपर्यंत जर का वॉटरशेड असणार तर त्याला काय म्हणतो आपण, मिनी वॉटरशेड म्हणून ओळखतो. बघा पहिला जो होता तो मॅक्रो वॉटरशेड जर का 50,000पेक्षा जास्त असणार हेक्टरमध्ये, सब वॉटरशेड म्हणजे 10,000 ते 50,000 हेक्टरमध्ये, मिली वॉटरशेड म्हणजे 1,000 ते 10,000 हेक्टरमध्ये, मायक्रो वॉटरशेड म्हणजे 100 ते 1,000 हेक्टरमध्ये आणि मिनी वॉटरशेड म्हणजे 1 ते 100 हेक्टरमध्ये. हे जे आहे ते वॉटरशेडचे टाईप आहेत आणि कशाच्या बेसिसवरती आहे, साईजच्या बेसिसवरती आहे, शेप आणि लँड यूजच्या बेसिसवरती जे आहे हे जे आहे वॉटरशेडचे हे टाईप पडलेले आहेत. त्यानंतरचा टॉपिक जर का बघायचं म्हटलं तर बघा आपल्याला मेन काय बघायचे आहेत की आता ऑब्जेक्टिव्ह. आता नेमके ऑब्जेक्टिव्ह काय आहेत वॉटरशेड मॅनेजमेंटचे. तर बघा पहिला जो ऑब्जेक्टिव्ह आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं की सॉईल कन्झर्वेशन किंवा ज्याला आपण वॉटर कन्झर्वेशन म्हणतो ते आपण याद्वारे करू शकतो वॉटरशेडमध्ये. कारण जे सॉईल इरोजन आहे ते कमी होणार आणि वॉटरचं पण लॉस कमी होणार. त्यानंतर बघा यामध्ये काय होणार की जो युटिलाइज होणार, जो रन ऑफ आहे वॉटरचा, जो वेस्ट जातो त्याचा जो आहे तो युजफुल पर्पजसाठी आपण इथं यूज करू शकू. कशाच्या, ऑब्जेक्टिव्ह जे आहे वॉटरशेड मॅनेजमेंटमध्ये वॉटरशेडच्या बेसिसवरती. तर बघा त्यानंतर जो आहे बघा आपण जो पहिला बघितला बघा याच्यामध्ये काय होतं की जो कन्झर्वेशन आहे सॉईल वॉटरचं, त्यानंतर जो सेकंड बघितला बघा रन ऑफ जो आहे तो आपण यूज करू शकतो युजफुल पर्पजसाठी. त्यानंतर बघा याच्यामध्ये काय होणार की कन्झर्वेशन होणार आणि इम्प्रूव्ह होणार कशाचं, लँड वॉटरशेडमुळे, आणि मोर इफिशियंट काय होणार, सस्टेन प्रोडक्शन होणार. त्यानंतर बघा प्रोटेक्ट होणार आणि इन्हान्स होणार काय, वॉटर रिसोर्स. यामुळे काय होणार की एक प्रोटेक्शन होणार वॉटरचं आणि एक जो आहे तो इन्हान्स होणार वॉटरशेड. त्यानंतर बघा त्यानंतर काय होणार की सॉईल इरोजन जे आहे ते चेक होणार म्हणजे कमी होणार आणि जे आहे ते म्हणजे इफेक्ट जे सेडिमेंटल जे इल्ड आहे किंवा जे सेडिमेंट इल्ड आहे ते आपण याद्वारे कमी करू शकू. त्यानंतर बघा जर का आपण बघितलं की लँडचं जे डिटेरिओरेशन होतं
ते याद्वारे आपण जे आहे ते कमी करू शकू. त्यानंतर जे आहे एक जो फ्लड येतो किंवा जो पूर येतो तो याद्वारे काय होतो, कमी होतो. कारण बघा, जर का डॅम असणार तर एक वॉटर जे आहे ते अडवल्या जाणार आणि जो पुराची जी स्थिती होते ती आपण कंट्रोलमध्ये याद्वारे आणू शकू. त्यानंतर बघा, जो इन्फिल्ट्रेशन जो असते वॉटरचं, रेन वॉटरचं, ते याद्वारे आपण जे आहे ते वाढवू शकू. कारण जमिनीमध्ये त्याचं जे मुरवण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त याद्वारे होऊ शकणार. त्यानंतर जे प्रोडक्शन आहे, जर का आपण असं केलं तर जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर साठी काय होणार की याद्वारे काय होणार की वॉटर प्रोव्हाइड होऊन जे आहे ते प्रोडक्शन वाढवू शकतील. टिंबर, फूड आणि वाईल्डलाईफ रिसोर्सचं जे आहे ते इन्क्रीज करू शकतील. आणि ग्राउंड वॉटर जे आहे ते आपण याद्वारे इन्हान्स करू शकू. हे झाले काय झाले हे की एक नेमके एक्झाम्पल म्हणजे जे आहेत ते प्रॉपर आपण वॉटरशेड मॅनेजमेंटचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत ते आपण याद्वारे बघितले. बघा, आजचे जे नेमके टॉपिक कोणकोणते बघितले आपण, की जो पहिला बघितला स्टार्टिंगला तो म्हणजे बघा की नेमकं वॉटरशेड म्हणजे काय असतं. तर एखादं जे हायड्रोलॉजिकल युनिट आहे हे, ज्याचा एक कॉमन पॉईंट असतो आणि जो मेन रन ऑफ असतो तो एका जाग्यावरती आपण स्थिर करतो किंवा एका जाग्यावरती कलेक्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो, वॉटरशेड म्हणतो. बघा, आणि त्यानंतरचा जो आहे तो एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो आहे हा प्रोडक्ट जो आहे तो लॉन्च केलेला आहे. कशासाठी की जे ड्रायलँड ॲग्रिकल्चर आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी वॉटरशेडच्या बेसिसवरती. त्याचे जे बघा फीचर्स जे होते ते सॉईल आणि वॉटर कन्झर्वेशन होणार. त्यानंतर सायंटिफिक ड्राय फार्मिंग, त्यानंतर फॉरेस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ पाश्चर आणि ॲनिमल हजबंड्री अँड डेव्हलपमेंट ऑफ डेअरी. हे जे झाले हे याचे काय झाले की फीचर झाले. त्यानंतरचा बघा, त्यानंतरचा जो आपण बघितला की टाईप्स बघितले वॉटरशेडचे, ते म्हणजे मॅक्रो म्हणजे 50,000 हेक्टरपेक्षा जास्त. त्यानंतर सब वॉटरशेड म्हणजे 10,000 ते 50,000 हेक्टरमध्ये जर का असणार तर सब वॉटरशेड. मिली वॉटरशेड म्हणजे काय होणार की 1,000 ते 10,000 हेक्टरमध्ये जर का असणार. मायक्रो म्हणजे काय होणार की 100 ते 1,000 हेक्टरमध्ये असणार. आणि मिनी म्हणजे 1 ते 100 हेक्टरमध्ये जर का वॉटरशेड असणार तर ते काय होणार, मिनी वॉटरशेड होणार. आता याचे टाईप कशाच्या बेसिसवरती होते आपण बघितले की साईज, ड्रेनेज आणि शेप आणि लँड यूजच्या बेसिसवरती हे जे होते हे टाईप्स होते. त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह बघितले की सॉईल वॉटर जे आहे ते कन्झर्वेशन होणार, सॉईल इरोजन थांबणार. त्यामुळे जो एक्सेस जो रन ऑफ होता वॉटरचा किंवा जे वाया जात होतं पाणी त्याचं जे आहे ते आपण युजफुल पर्पजसाठी जो आहे तो याचा युटिलाइज करू शकू. त्यानंतर बघा, जे लँड आहे ते आपण इम्प्रूव्ह करू शकतो आणि सस्टेन जे आहे ते प्रोडक्शन आपण घेऊ शकू. त्यानंतर जे आहे ते वॉटर रिसोर्सचे जे आहेत ते इन्हान्स करू शकू. त्यानंतर सॉईल इरोजन तर आपण थांबवू शकू. त्यानंतर लँडचं जे डिटोरिएशन आहे ते पण आपण इथं थांबवू शकू. त्यानंतर जे पूरजन्य परिस्थिती आहे त्यावरती पण आपण मात करू शकू. त्यानंतर जो आहे ते इन्फिल्ट्रेशन रेट जो आहे तो सॉईलमध्ये पाण्याचा तो आपण वाढवू शकू. त्यानंतर जे आहे ते प्रोडक्शन वाढवू शकू आपण याद्वारे की टिंबर, फूड आणि याचं. त्यानंतर जे आहे ते ग्राउंड वॉटरचं जे रिचार्ज आहे किंवा ग्राउंड वॉटर जे कॅपॅसिटी आहे वॉटरची, ग्राउंड वॉटर म्हणजे आपण ते काय करू, इन्हान्स करू शकू म्हणजे वाढवू शकू. बघा, हे जे झाले हे ऑब्जेक्टिव्ह झाले. आणि यामध्ये जे एक टर्म होती इम्पॉर्टंट मी ते तुम्हाला सांगू इच्छितो, हे तुम्ही एकदा लक्षात ठेवा, ते म्हणजे जलशक्ती. आता नेमकी जलशक्ती म्हणजे काय बघा, एखादं एक केमिकल जे आपण अप्लाइड करतो सॉईलमध्ये तर त्याने काय होणार की एक इम्प्रूव्ह एरिएशन होणार आणि इन्फिल्ट्रेशन आणि जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे सॉईलची ती वाढणार. तर याला काय म्हणतो आपण, जलशक्ती. बघा, अ केमिकल विच व्हेन अप्लाइड, जेव्हा आपण ते केमिकल अप्लाइड करतो तेव्हा जे आहे ते सॉईल एरिएशन इम्प्रूव्ह होतं, इन्फिल्ट्रेशन जास्त प्रमाणामध्ये होतं आणि वॉटर कॅपॅसिटी जी आहे ती सॉईलची वाढते. त्याला काय म्हणतो आपण, जलशक्ती. अ केमिकल विच व्हेन अप्लाइड इन सॉईल इम्प्रूव्ह द एरिएशन, इन्फिल्ट्रेशन आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल. याला काय म्हणतो आपण, जलशक्ती. तर नमस्कार. खरंच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर का खरंच हा व्हिडिओ आवडलेला असेल, जर का आपल्याला खरंच ही माहिती दिलेली मी आवडलेली असणार तर आपण चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जो आहे तो इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. थँक्यू सो मच.